नमस्कार. इंग्लिश ग्रामर सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या इंग्लिश ग्रामरची सिरीजची सुरुवात आपण या ठिकाणी नाऊनपासून केली होती. नाऊन त्यानंतर आपण प्रोनाऊनच्या नंतर या ठिकाणी ॲडजेक्टिव्हच्या नंतर आपण व्हर्ब आणि व्हर्बच्या नंतर आता या ठिकाणी पाचवा जो प्रकार आहे हा ॲडव्हर्ब याविषयी आता या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला मग सुरू करू. ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण. तर सर्वात अगोदर आपण याची डेफिनेशन काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर डेफिनेशन ऑफ ॲडव्हर्ब, अ वर्ड विच टेल्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट वर्ब. असा शब्द की जो सांगतो, टेल्स म्हणजे सांगणे, काय सांगतो, मोर इन्फॉर्मेशन जास्तीची माहिती, अबाउट च्याविषयी, कोणाविषयी, वर्ब ऑर ॲडजेक्टिव्ह, वर्बविषयी किंवा ॲडजेक्टिव्ह विषयी जास्तीची माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. त्या शब्दाला, त्या वर्ड्सला आपण ॲडव्हर्ब क्रियाविशेषण असे म्हणतो. तर आता या ठिकाणी क्रियाविशेषणाची व्याख्या आपल्याला समजली. वाक्यामधले जे व्हर्ब आलेला आहे किंवा म्हणजे ॲडजेक्टिव्ह आहे त्याच्याविषयी जर जास्तीची माहिती सांगायची असेल तर या ठिकाणी ॲडव्हर्ब हे काम करत असतं. आता मी या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये काय लिहिलेलं आहे, एस प्लस व्ही प्लस ओ, हे मी या ठिकाणी स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स लिहिलेलं आहे. म्हणजे ही वाक्याची रचना असते इंग्लिशमधल्या. अगोदर काय येतो, सब्जेक्ट येतो, त्यानंतर व्हर्ब येतो, त्यानंतर ऑब्जेक्ट येतो आणि त्यानंतर मोठ्या मोठ्या सेंटेन्समध्ये कॉम्प्लिमेंट येत असतं. तर ही असते वाक्याची रचना. तर मग या ठिकाणी विविध उदाहरणांचा यूज करून आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू. पहिलं उदाहरण आहे, फर्स्ट सेंटेन्स, राम रन्स फास्ट. राम धावतो जोरात. राम धावतो, धावण्याची क्रिया आहे. रन्स काय आहे, व्हर्ब आहे. यस का लागलं, कारण की हा राम कोण आहे, सिंग्युलर थर्ड पर्सन आहे. ही शी इट मध्ये येतो, तो ही मध्ये येतो. राम सिंग्युलर थर्ड पर्सन, त्याच्यामुळे या ठिकाणी वर्बला काय लागलं, यस लागलं. हे मी यापूर्वीच्या व्हर्ब्स या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे. आता राम धावतो पण कसा, जोरात. जोरात ते धावण्याची क्रिया कशी, जोरात, म्हणून फास्ट काय झालं, ॲडव्हर्ब. त्यानंतर धिस इज व्हेरी स्वीट ॲपल. ॲपल आहे, कसा आहे, स्वीट आहे. आता लक्षात घ्या, स्वीट म्हणजे काय, गोड. ॲपल विषयी स्वीट माहिती सांगितली म्हणजे स्वीट काय झालं, ॲडजेक्टिव्ह. आणि या ॲडजेक्टिव्हच्या विषयी या व्हेरीनं जास्त माहिती सांगितली. म्हणजे स्वीट आहे पण कसं आहे, खूपच स्वीट आहे, म्हणून व्हेरी काय झालेलं आहे, ॲडव्हर्ब. बघा डेफिनेशन मध्ये मी सांगितली माहिती की जो शब्द व्हर्ब विषयी जास्ती माहिती सांगतो किंवा ॲडजेक्टिव्ह विषयी पण जास्ती माहिती सांगतो त्या शब्दाला आपण ॲडव्हर्ब असे म्हणतो. खूपच सोपं आहे. गीता रीड्स क्वाईट क्लिअरली. आता इथे पण बघा, गीता रीड्स क्लिअरली. मी जर असं म्हणलो की गीता रीड्स क्लिअरली, गीता क्लिअरली म्हणजे स्पष्टपणे वाचते. पण क्वाईट कशासाठी घेतला, की खूपच स्पष्टपणे वाचते किंवा अधिक स्पष्टपणे वाचते किंवा न अडखळता स्पष्टपणे वाचते, फ्लुएंटली वाचते, त्यासाठी क्वाईटने काय सांगितलेलं आहे, रीड्स विषयी जास्तीची माहिती सांगितली. क्वाईट काय झालं, ॲडव्हर्ब. चला नेक्स्ट पहा, ही वॉज सिटिंग क्लोज टू मी. तो बसला होता कुठे, क्लोज टू मी, माझ्या जवळ. बसण्याची क्रिया आहे, परंतु कुठे बसला होता, कसा बसला होता, तर जवळ बसला होता. म्हणजे क्लोज काय झालेला आहे या ठिकाणी, ॲडव्हर्ब. त्यानंतर पहा, हॅव यू रीड ऑल दिस बुक. तू वाचले का ही सर्व पुस्तके. तू ही सर्व पुस्तके वाचले का, या ठिकाणी क्वेश्चन आहे. परंतु वाचले का पुस्तक, म्हणून पुस्तकाविषयी ऑल या शब्दाने जास्त माहिती सांगितली. पुस्तकं वाचले पण किती, सर्व, म्हणून वाचण्याची क्रिया सर्व वाचले का, तर ठीक आहे. तर मग ऑल काय झालेलं आहे, ॲडव्हर्ब. त्यानंतर ॲट व्हॉट टाइम, कोणत्या वेळेला. द सन, सूर्य असतो, अबोव अस, आपल्या वरती, बरोबर, राईट, बरोबर वरती म्हणजे आपल्या बरोबर डोक्यावर असतो. म्हणजे या वाक्याचा अर्थ काय होतो, की कोणत्या वेळेला सूर्य आपल्या बरोबर डोक्यावर असतो. तर मग या वाक्यात काय झालेलं आहे, इथे बघा, ॲबो हे सुद्धा या ठिकाणी ॲडव्हर्ब आहे. कारण की या ठिकाणी सूर्याचं अस्तित्व या ठिकाणी सांगतो, पण ॲबोचं पण अस्तित्व हा राईट सांगतो. वर आहे पण कसा वर, बरोबर वर, म्हणून राईट काय झालेलं आहे, ॲडव्हर्ब. म्हणजे ॲडव्हर्ब हे ॲडव्हर्बचा पण जास्तीचा उल्लेख करतं. मी डेफिनेशन मध्ये लिहिलं नाही की द वर्ड विच टेल्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट वर्ब, ॲडजेक्टिव्ह अँड ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब हे वर्ब विषयी जास्ती माहिती सांगतं, ॲडजेक्टिव्ह विषयी पण जास्तीचं माहिती सांगतं आणि ॲडव्हर्ब विषयी पण ते जास्तीची माहिती सांगतं. हे या ठिकाणी लक्षात घ्या. आय हॅव हर्ड धिस बिफोर. मी हे यापूर्वी ऐकले आहे, ऐकलेले आहे. इतर हिअर म्हणजे ऐकणे, आणि हिअरचा सेकंड फॉर्म आहे की जो मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये शिकवला, फॉर्म्स ऑफ वर्ब. हिअरचा सेकंड फॉर्म आहे हर्ड. मी यापूर्वी ऐकले. बरं मी आता हे यापूर्वी ऐकले, क्रिया कशाची, ऐकण्याची. पण कधी ऐकले, यापूर्वी म्हणजे बिफोर या शब्दानं या हर्ड्सची जास्त माहिती सांगितली.
बिफोर काय झालं ॲडवर्ब. दॅट डे ही अराइव्ड लेट. त्या दिवशी तो आला. अराइव्ड म्हणजे येणे किंवा आगमन होणे. त्याचं आगमन झालं पण कसं झालं लेट झालं. लेट झालं म्हणजे लेट म्हणजे तो आला पण कसा आला उशिरा आला. म्हणजे या अराइव्ड विषयी लेटनं जास्तीची माहिती सांगून टाकली. तो आला पण कसा आला लेट आला म्हणून लेट काय झालं ॲडवर्ब. वी गो देअर डेली. वी गो देअर डेली. आम्ही तिथे जातो पण कसं जातो डेली जातो. क्रिया कशाची आहे जाण्याची पण डेली जातो. डेलीमुळे काय झालेलं आहे गोची जास्त माहिती सांगितलेली. स्टँड हिअर. स्टँड म्हणजे काय उभे राहा परंतु कुठे हिअर म्हणजे येथे उभे राहा आहे की नाही. स्टँड म्हणजे उभे राहा परंतु कुठे हिअर म्हणजे हिअर काय झालेलं आहे ॲडवर्ब. त्यानंतर गो देअर. आता या ठिकाणी देअर काय झालेलं आहे ॲडवर्ब. क्रिया कशाची आहे जाण्याची. गो देअर तेथे जा. कम इन. आता इथे या ठिकाणी इन इन काय झालेलं कम म्हणजे येणे आत ये. आत ये. इन काय झालेलं आहे ॲडवर्ब. म्हणजे कम विषयी याने जास्तीच माहिती सांगितली. या ठिकाणी गो विषयी जास्तीच माहिती सांगितली आणि या ठिकाणी स्टँड विषयी जास्तीची माहिती सांगितली. द स्टोरी इज वेल रिटन. द स्टोरी इज वेल रिटन. गोष्ट आहे लिहिलेली वेल रिटन म्हणजे छान लिहिलेली आहे. तर या ठिकाणी गोष्ट आणि लिहिण्याची क्रिया आहे. रिटनची काय काय आहे क्रिया आहे. या रिटन विषयी रिटन काय आहे व्हर्ब आहे. थर्ड फॉर्म ऑफ व्हर्ब पीपी फॉर्म ऑफ व्हर्ब. आणि या व्हर्ब विषयी या वेलनं काय झालं जास्ती माहिती सांगते. म्हणजे लिहिली पण कशी लिहिली खूपच छान लिहिली. ही इज टू केअरलेस. तो केअरलेस आहे परंतु कसा टू म्हणजे खूपच. केअरलेस काय झालेलं आहे ॲडजेक्टिव्ह आणि ॲडजेक्टिव्हच्या विषयी सुद्धा या टू न काय सांगितलेली जास्त माहिती सांगितली. केअरलेस आहे पण कसं आहे खूपच केअरलेस आहे म्हणजे टू ॲडवर्ब होईल. शी इज व्हेरी केअरफुल. आता या सेंटेन्सचा मी या ठिकाणी विरुद्ध सेंटेन्स घेतलं. शी इज व्हेरी केअरफुल. केअरफुल म्हणजे काळजीपूर्वक करते किंवा काळजीवंत आहे. ती खूप काळजीवंत आहे. व्हेरी केअरफुल विषयी त्यानं व्हेरीनं जास्तीच माहिती सांगतो. आय एम व्हेरी ग्लॅड. मी खूप आनंदी आहे. मी काय आहे ग्लॅड आहे. या ठिकाणी ग्लॅड हे काय झालेलं आहे एम काय झालेलं आहे या ठिकाणी व्हर्ब म्हणजे हेल्पिंग व्हर्ब झालेला आहे. आणि याच्याविषयी यानं व्हेरीनं ग्लॅड आहे पण कसं आहे व्हेरी ग्लॅड आहे म्हणून व्हेरीनं काय सांगितली जास्ती माहिती सांगितली. व्हेरी काय झालं ॲडवर्ब झालं. नेक्स्ट पहा राम इज व्हेरी क्लेवर. बघा आता हे तर आपल्याला सरळ समजतं. या ठिकाणी राम कसा आहे क्लेवर मुलगा आहे. क्लेवर काय असतं ॲडजेक्टिव्ह असतं. खरे राम विषयी या क्लेवरनं जास्तीच माहिती सांगितली परंतु या क्लेवर विषयी सुद्धा या व्हेरीनं अधिकचीच माहिती सांगून टाकली. म्हणून क्लेवर आहे पण कसा व्हेरी म्हणजे खूपच क्लेवर आहे. व्हेरी काय झालेलं आहे ॲडजेक्टिव्ह. ही इज ॲज टॉल ॲज श्याम. तो कसा आहे श्याम इतकाच उंच आहे. जितका श्याम उंच आहे तितकाच तो उंच आहे. ॲज टॉल ॲज म्हणजे जसा उंच श्याम तसा उंच तो. म्हणजे या ठिकाणी हा जो पहिला ॲज आहे ॲज टॉल हा टॉल विषयी यानं काय सांगितली जास्त माहिती सांगितलेली आहे म्हणून हे काय आहे ॲज ॲडवर्ब आहे. हे थोडं वेगळ्या प्रकारचं ॲडवर्ब आहे लक्षात घ्या. आय रीड धिस बुक ऑलरेडी. मी हे बुक वाचलेलं आहे. क्रिया कशाची आहे वाचण्याची. रीड वाचलेलं आहे पण कधी वाचलेलं आहे ऑलरेडीच म्हणजे मी यापूर्वीच हे बुक वाचलेलं आहे म्हणून रीड विषयी याने जास्तीच माहिती सांगून टाकली की मी हे वाचलेलं आहे पण यापूर्वी वाचलं ऑलरेडी ॲडवर्ब झालेलं आहे. वी डू धिस वर्क टुगेदर. आपण हे काम एकत्रित करू. क्रिया कशाची आहे काम करण्याची पण कसं करायचं आहे काम टुगेदर म्हणजे एकत्र करायचं आहे एकत्र येऊन करायचं आहे म्हणजे टुगेदर काय झालेलं आहे ॲडवर्ब. ओके तर चला. द सी इज व्हेरी ब्युटिफुल. आपल्याला या ठिकाणी कळालेलं आहे की ब्युटिफुल आपल्याला माहिती आहे काय आहे ॲडजेक्टिव्ह आणि या ब्युटिफुल विषयी व्हेरीने जास्त माहिती सांगून टाकली. सुंदर आहे परंतु कसं आहे समुद्र कसा आहे खूपच सुंदर आहे म्हणून व्हेरी काय झालेलं आहे. आता व्हेरी बऱ्याच वेळेस आलेलं आहे परंतु वेगवेगळ्या सेंटेन्समध्ये त्याचा आपण वापर केला. शी इज ब्युटिफुल गर्ल. आता मला सांगा बरं शी इज ब्युटिफुल गर्ल या वाक्यामध्ये ॲडवर्ब आहे का. शी इज ब्युटिफुल गर्ल. ब्युटिफुल म्हणजे सुंदर ती सुंदर मुलगी आहे. ब्युटिफुल काय आहे ॲडजेक्टिव्ह आणि ॲडजेक्टिव्हचं तर काही या वाक्यामध्ये जास्तीचं कोण वर्णन केलेलं नाही म्हणून मी मुद्दाम हे वाक्य या ठिकाणी घेतलेलं आहे की या वाक्यामध्ये ॲडवर्ब नाही. या वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्हच आहे. ॲडवर्ब आहे का नाही. आता तुमच्या लक्षात आलं असेल. आता म्हणून मी या ठिकाणी अंडरलाईन करत नाही ॲडवर्ब नाही या वाक्यामध्ये. आता खाली बघा शुअरली यू आर मिस्टेकन. शुअरली म्हणजे खात्री आहे की तुम्ही चुकले असाल. तुम्ही चुकलेच याची काय आहे खात्री आहे. म्हणजे या चुकण्याच्या क्रियेविषयी या शुअरनं जास्तीत माहिती सांगितली की तुम्ही चुकल्याची जास्त खात्री आहे. चुकलीच असाल अशी खात्री आहे शुअरली.
त्यानंतर आय डू नॉट सी युअर बुक. आता बघा या ठिकाणी हे सिंपल वाक्य आहे बघा. आय डू नॉट सी म्हणजे मी बघितले नाही. युअर बुक म्हणजे तुझे पुस्तक. मी तुझे पुस्तक बघितले नाही. ऍक्शन कशाची आहे? सी. ऍक्शन कशाची? सी. पण सी विषयी सी म्हणजे बघितले. पण बघितले का? नाही. म्हणजे नॉट नाही याविषयी काय सांगून टाकली? जास्त माहिती सांगितली. किंवा बघितले असते तर यस. म्हणजे इथं काय म्हणतं? नो, नॉट. म्हणजे मी बघितले नाही. सी विषयी जास्त माहिती सांगितली. वेगळ्या प्रकारचे सेंटेन्स बघा, लक्ष द्या. या ठिकाणी नॉट काय झालेलं आहे? ऍडव्हर्ब. हे कदाचित आपल्याला माहित नसेल. नॉट इज ऍडव्हर्ब. ही देअरफॉर लेफ्ट होम. ही देअरफॉर तो म्हणून घर सोडून गेला. लेफ्ट म्हणजे सोडणे, होम म्हणजे घर. म्हणून सोडून गेला म्हणजे या कारणास्तव. म्हणजे हे ऍडव्हर्ब ऑफ रिझन. मग कोणतं झालेलं आहे या ठिकाणी? देअरफॉर. देअरफॉर काय झालेलं आहे? ऍडव्हर्ब. कोणत्या कॅटेगरी मधलं? रिझन. ऍडव्हर्ब ऑफ रिझन. कळलं आपल्याला? कळलं आता या ठिकाणी? बघा, डोंट गो फार. डोंट गो जाऊ नको. कुठे? दूर जाऊ नको. क्रिया कशाची? जाण्याची आहे. पण जायचं सांगितलेलं नाही. पण कुठं जायचं सांगितलं नाही? दूर. फार म्हणजे दूर. दूर जाऊ नको. कम सून. क्रिया कशाची आहे? कम. पण कसा? लवकर. कम सून लवकर. लवकर ये. क्रिया कशाची आहे? येण्याची. पण कसं या सांगत? लवकर या सांगत म्हणून सून काय झालेलं आहे? ऍडव्हर्ब. शी इज टू शाय. ती खूप लाजाळू आहे. मग शी इज शाय. शाय म्हणजे काय? लाजाळू. आता या ठिकाणी शाय काय आहे? ऍडजेक्टिव्ह. कारण की शायनं काय केलेलं आहे? शीचं वर्णन केलेलं आहे. ती कशी आहे? लाजाळू आहे. तिचा गुणधर्म सांगितलेला आहे. परंतु या शाळेचं पण सुद्धा या टू ने जास्त वर्णन करून टाकलं. ती लाजाळू आहे पण कशी आहे? जास्तच आहे. म्हणून टू काय झालेला आहे? ऍडव्हर्ब. चला नेक्स्ट बघा. वेस्टेड टाइम. हा या ठिकाणी काय आहे? ग्रुप ऑफ वर्ड आहे. ग्रुप ऑफ वर्ड. सिंगल वर्ड. वेस्टेड टाइम म्हणजे वाया गेलेली वेळ. नेवर म्हणजे कधीच नाही रिटर्न येत. म्हणजे वाया गेलेली वेळ ही कधीच रिटर्न येत नाही. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना माझं या ठिकाणी सांगणं आहे की आपण आपली वेळ वाया घालू नये. आपली जास्तीत जास्त वेळ ही अभ्यासामध्ये दिली पाहिजे. चांगल्या गोष्टी करण्यासाठी, स्किल्स शिकण्यासाठी दिली पाहिजे. असो, या वाक्यामध्ये काय बघा? वेस्टेड टाइम नेव्हर रिटर्न्स. रिटर्न्स म्हणजे परत येणे. हे काय झाली? ऍक्शन झाली. हे वर्ब आहे. पण कधीच नाही येत म्हणून या ठिकाणी नेव्हर काय झालेलं आहे? ऍडव्हर्ब. या नेव्हरनं त्या रिटर्न विषयी माहिती सांगितली. रिटर्न तर येणार नाही पण कधीच येणार नाही. नेव्हरनं काय सांगितलेली आहे? जास्त माहिती. द बुक इज पुट अपॉन द टेबल. आता या ठिकाणी पुस्तक ठेवलेले आहे का? अपॉन द टेबल म्हणजे अपॉन म्हणजे वर. या ठिकाणी पुट आहे, ठेवलेले आहे. पुट म्हणजे ठेवणे. पण कुठं? अपॉन म्हणजे वर, टेबलवर ठेवलेलं आहे. हे आपल्याला माहिती आहे. अपॉन म्हणजे काय आहे? ऍडव्हर्ब. ही इज व्हेरी बिझी पर्सन. ही इज व्हेरी. आता ही तर व्हेरी आले म्हणजे आपल्याला माहिती आहे. बिझी काय आहे? ऍडजेक्टिव्ह. बिझी काय आहे? ऍडजेक्टिव्ह. या बिझीने कोणाविषयी माहिती सांगितली? पर्सन विषयी. तो पर्सन कसा आहे? बिझी आहे. परंतु कसं? किती बिझी आहे? तर खूपच बिझी आहे. म्हणून या ठिकाणी व्हेरी काय झालेला आहे? ऍडव्हर्ब. तर या ठिकाणी सर्व उदाहरणांचा वापर करून या ठिकाणी जास्तीत जास्त समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आता या ठिकाणी आपल्याला कळालं असेल की ऍडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण. हे क्रियाविशेषण कोणाविषयी माहिती सांगतं? वाक्यातील व्हर्ब. व्हर्बचं जास्तीत जास्त वर्णन करतं. वाक्यात येणारं, सेंटेन्समध्ये येणारं ऍडजेक्टिव्ह त्याविषयी सुद्धा जास्त माहिती सांगतं. त्याला सजून धजून सांगण्याचा प्रयत्न करतं. आणि कधी कधी ऍडव्हर्ब हे ऍडव्हर्बची सुद्धा जास्त माहिती सांगतं ऍडव्हान्स लेवलमध्ये. तर अशा प्रकारे हा जो टॉपिक आहे हा या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मला आशा आहे की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला जास्तीत जास्त ग्रुप्समध्ये शेअर करा. आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर त्या ठिकाणी बटन आहे बघा, SUBSRIB, तर ते बटन दाबा, सबस्क्राईब करा. म्हणजे मी जे व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर जे व्हिडिओ लोड केल्याच्या नंतर ते ताबडतोब तुमच्या मोबाईलमध्ये ते येतील. तुम्हाला सर्च करण्याची गरज पडणार नाही. एवढे बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.